BNH News 24. आज आपण या ठिकाणी आलेलो आहे नेवासा नगरपंचायत मध्ये ज्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून महायुतीच्या माध्यमातून निवड झालेली आहे. आपण त्याची संवाद साधूया. आपला परिचय, आपलं नाव काय? माझं नाव डॉक्टर मनीषा भाऊसाहेब वाघ. तर आपली आज नेवासा नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे, त्याच्याविषयी आपण काय सांगशाल? जय श्रीराम. आज माझी स्वीकृत नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, माननीय सुजयदादा विखे पाटील, आपल्या तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील, आपल्या पंचगंगा समूहाचे श्रीयुत प्रभाकरजी शिंदे साहेब आणि आमचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे बंधू माननीय श्रीयुत नितीन दिनकर या आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि नगराध्यक्ष यांचे प्रथमतः मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आज मला स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिलेली आहे. आपण याआधी नगरसेवक राहिलेला, आपला कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि याच्यामुळे तुमची निवड झाली असं तुम्हाला वाटतं का की तुम्ही नगरसेवक म्हणूनही नेवासा शहरात या ठिकाणी काम केलेलं आहे? हो, तसं तर आहेच, कारण मी नगरपंचायत नाही, ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेली आहे. पंचायत समितीची निवडणूक मी केलेली आहे आणि मेन म्हणजे मी समाजसेवा, माझे मिस्टर नेवासा विधानसभा प्रमुख आहेत. त्यांनी ही सर्व कोणत्या पक्षाचे? शिवसेना? हा, त्यांनी ते शिवसेनेचे नेवासा विधानसभेचे प्रमुख आहेत. हा, त्यामुळे सर्व कामाचा अनुभव आम्हाला दोघांनाही आहे. प्रश्न असा विचारायचा होता की आपण जी सेवा करतात, रुग्ण सेवा करतात, आपण डॉक्टर आहात, आपण रुग्ण सेवा या ठिकाणी नेवाशात आपण लोकप्रिय आहात आणि लोकांनी सांगतात की खूप सुखदुःखामध्ये काम येणार आपण आहेत, याच्याविषयी काय सांगशाल? मी साधारण 1998 पासून रुग्णसेवा चालू केली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी 1998 पासून जवळजवळ आज 1 लाख डिलेव्हरी व्हायला फक्त 5,000 डिलेव्हरी कमी आहेत, इतक्या डिलेव्हरी मी केलेल्या आहेत. गोरगरिबांची सेवा मी केलेली आहे. माझे मिस्टरांनी पण रक्तदान शिबिर किंवा नेत्रदान शिबिर वगैरे सर्व प्रकारचे शिबिर घेऊन त्यांनी सुद्धा मला हातभार लावलेला आहे आणि सर्व नेवासा तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची आम्ही सेवा करतो. अनेक जे आता असं ऐकायलाही मिळतंय की ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही ज्या जोडप्यांना आपणही चांगलं वैद्यकीय ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनाही आपण मदत करतात. हो, मी तसं तर BMS झालेली आहे. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी अशी दोघांची सांगड घालून आपल्याकडे जवळजवळ अगदी लग्नाला 30 वर्ष उलटून गेलेल्या महिलांनाही नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिलेली आहे. माझ्याकडे सध्या पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर तेलंगणा वगैरे हैदराबाद कडून पेशंट येतात. त्यामुळं मी देवाचे खूप आभार मानते की मला यश मिळतं. आणखीन एक असं कळतंय की नेवासा शहरामध्ये सगळीकडे निवड झाल्याच्या नंतर गुलाल घेतला जातोय, फटाके फोडली जात आहे, पण आपण कुठलाही गुलाल घेतला आणि कुठल्या पद्धतीचे फटाके फोडले नाही, यामाग काय भूमिका आहे, कशामुळे? हा, आज आम्ही ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागामधला एक आमचा भाचाच निलेश शेंडगे, त्याचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याचं दुःख म्हणजे आमच्या परिवारातलंच ते एक व्यक्ती असल्यामुळे आम्ही सर्वजण खरोखर दुःखात आहोत. त्यामुळे मी आणि माझे पती आम्ही ठरवलं की आज गुलाल पण घ्यायचा नाही, फटाके वाजवायचे नाही किंवा कुठलाही आनंद उत्सव साजरा करायचा नाही आणि त्याप्रमाणे आम्ही केलंही. तर आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे, आपण शहराच्या विकासासाठी कशा पद्धतीने काम करणार आहात? हो, आम्ही आतापर्यंत तर कामं केलेलीच आहे, म्हणजे केले नाही असं नाही, आम्ही कामं केलेलीच आहे आणि ह्याच्या पुढे शहरामध्ये रस्ते, पाणी, वीज, भूमिगत गटार आहेत, लाईटची सोय आहेत, गॅसचे आहेत आणि घाट, नदीचे जे काही घाट आहेत आणि देवस्थानचा विकास आणि पर्यटन म्हणून आता ज्ञानेश्वर मंदिर आहेत. आज एकादशी योगायोगानं आणि लाखो भाविक या ठिकाणी नेवासा शहरात येत असताना आपण या भाविकांसाठी काही नगरपंचायतच्या माध्यमातून काही त्याला मार्गदर्शन करणार आहात? खरं तर आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत सर्वांच्या, तर ते रस्त्यांचे कामं आम्ही करणार आहोत, गटारीचे कामं करणार आहोत आणि मेन म्हणजे गटार चे कामं झाल्यानंतर जो कचराचे जे नियोजन होत नाहीये, घन कचराचे नियोजन जे होत नाहीये, तर आता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे आणि आपल्या लंगे भाऊंनी 44 कोटीचा जो निधी आणलेला आहे त्याच्यातून आपली पाणीची पण सुधारणा होणार आहे. ह्या 1.5 वर्षामध्ये पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या रीतीने आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत.
नामदार साहेबांनी 850 कोटी रुपये 800 कोटी रुपये निधी, त्यातला पहिला टप्पा 400 ते 450 कोटी रुपये या नेवासा शहराच्या विकासासाठी, गंगेवरती घाट बांधण्यासाठी होणार आहे. नवीन पूल